ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीच तन्वी असल्याचं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेच आता इथे जी सुमन असते ती म्हणत असते की म्हणजे मधुभाऊ तुम्हाला काय म्हणायचं आहे, ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशीच तुम्हाला सायली भेटली का आणि त्यामुळेच तुम्ही असं सगळं काही बोलत आहात का, हेही आता विचारलं जातं. तेव्हाच इकडे रविराज पाहत राहतात तर मधुभाऊ बोलतात की हो, त्याच दिवशी मला सायली भेटली. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इथे सायली असते आणि सायलीला सुद्धा हे सगळे क्षण हे सगळं काही आठवत असतं. आणि तेव्हाच ना इकडे सायली अर्जुन सगळेजण पाहत असतात, कारण रविराज आणि बाकी सगळ्यांना हे ॲक्सेप्ट होतं आहे की नाही ही सुद्धा भीती असते ना. तेच प्रतिमा आत्या आता म्हणत असतात की मला कोणत्याही पुराव्यांची गरज नाही आहे, कारण मला आधीपासूनच डाऊट होता, मला कुठेतरी संशय होता की सायलीच माझी तन्वी आहे असा. कारण जे काही होणारे भास होते, ज्या काही गोष्टी ज्या काही सवयी होत्या त्या सगळ्या काही सारख्या होत्या आणि त्यावरूनच मला वाटत होतं. आणि आता तर माझी खात्री पटली आहे की सायली हीच तन्वी आहे असं देखील आता प्रतिमा आत्या बोलत असते. आणि ती हेही म्हणते की मला आता कोणत्याही पुराव्यांची दुसरी गरज नाही आहे, हे माझं नक्की झालेलं आहे, हे देखील तिने आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इकडे प्रतिमा आत्या जाऊन सायलीला मिठी मारतात. तेव्हाच ना सायलीच्या गालावर ना अगदीच ना मायेनं हात फिरवतात. इकडे आता रविराज म्हणत असतात की पण आता अर्जुन, तू जे काही सांगतोयस म्हणजे सायलीच तन्वी आहे हे सगळं काही हे खरंच आहे का, की अजून काही वेगळं आहे. म्हणजेच मला एवढंच म्हणायचं आहे की आता पुन्हा हा त्रास सहन नाही होणार, कारण याआधी खूप काही यातना भोगल्या आहेत पण इथून पुढे नाही. तेच प्रतिमा आत्या इकडे सायलीवर प्रेम करत असतात, सायलीला माया लावत असतात, सायलीला पापी देत असतात. हे सगळं काही सुरू असतं कारण त्यांना खऱ्या अर्थानं त्यांची मुलगी भेटलेली असते. आणि त्यामुळेच ना आता ते खूपच जास्त खुश झालेले असतात. तेच आता इकडे प्रतिमा आत्या जी आहे ती सायलीला अगदीच ना कवटाळून जवळ घेते, कारण इतक्या वर्षानंतरचा हा दुरावा आणि हे सगळं काही. जरी सायली त्यांच्यासमोर असली तरी त्यांना हे माहीत नव्हतं ना की ही त्यांची मुलगी आहे ते. म्हणूनच आता प्रतिमा आत्या सायलीचा हात हातात घेते, सायलीला अगदीच ना फुलाप्रमाणे जपत असते. सायली देखील आता प्रतिमा आत्याच्या समोर उभी असते, कारण तिलासुद्धा इतकी वर्ष तिला तिच्या आईबाबांचं प्रेम जे आहे ते मिळालं नव्हतं आणि आज अशा पद्धतीने का होईना आईबाबांचं प्रेम मिळालं आहे, त्यामुळे खूप जास्त आनंद झालेला असतो. तेच आता इकडे जे रविराज आहेत त्यांनी म्हटलेलं असतं की नक्की काय आहे मला समजेल का, म्हणजे कशावर ना अर्जुन तू हे सगळं काही बोलतोयस आणि कसा मी विश्वास ठेवू, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हाच ना इकडे असणारा राकेशही मुद्दामून रागारागात असतो आणि तो आता म्हणत असतो की बरोबर, तुम्ही काही गरज नाही आहे विश्वास वगैरे ठेवायची, तुम्हाला म्हणून सांगतो मी पण वकील आहे आणि पुराव्याशिवाय ना कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो काका, असंही आता राकेश म्हणत असतो. तेव्हाच ना अर्जुन समोर येतो आणि अर्जुन म्हणत असतो की आहे ना पुरावा, पुराव्यांशिवाय मी काहीच बोलत नाही आहे, मी सुद्धा वकील आहे ना. मग असं बोलून अर्जुनकडे जो पुरावा असतो DNA रिपोर्टचा, तोच पुरावा आता अर्जुन देऊ लागतो. मग आता अर्जुन रविराजांना म्हणत असतो की सिनियर, आता खचून जायची गरज नाही आहे, आता तुला मी सगळंच सत्य सांगतोय ना, म्हणूनच ऐक माझं. मग तेव्हाच इकडे आता कल्पना बाकी सगळीजणं पाहत राहतात, कारण आहे ना राकेशचं जे काही बोलणं असतं ना ते खूप जास्त ॲरोगंट असतं, रागारागात तो बोलत असतो आणि त्यामुळेच ना अर्जुनने सुद्धा त्याच्या तोंडावर पुरावे फेकून मारायचे असं ठरवलेलं होतं. त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो मात्र आता त्याला म्हणत असतो की तू जर वकील आहेस ही गोष्ट मी विसरलो नाही आहे आणि मी सुद्धा वकील आहे, त्यामुळे मी सुद्धा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या पुराव्यानिशीच करतो, उगाच ना कशाही करून ठेवत नाही. आणि त्यामुळेच मी आता तुम्हा सगळ्यांसमोर DNA रिपोर्टसुद्धा सादर करतोय, जे की प्रतिमा आत्या
आणि त्याचसोबत सायलीचे आहेत, म्हणजेच तन्वीचे. तेव्हा तर तुम्हा लोकांना विश्वास बसेल ना. असं म्हटल्याबरोबर आता रिपोर्ट दाखवले जात असतात आणि मग जेव्हा ते रिपोर्ट दाखवले जातात ना, तेव्हा मात्र आता रविराज ते हातात घेतात आणि ते आधी एकटक बघत असतात. कारण त्यांना ते रिपोर्ट बघून ना कुठेतरी वाटत असतं की नाही, हे रिपोर्ट हे सगळं काही बरोबर आहे म्हणून. मग तेव्हाच ते रिपोर्ट बघितल्यानंतर तर त्याचे डोळे पाणावलेले असतात. काहीच कळत नसतं की हे सगळं काय आहे. म्हणजे इतके दिवस जी मुलगी आपल्यासमोर होती तीच आपली मुलगी आहे, या गोष्टी आता कुठेतरी रिअलाईज झालेल्या असतात. तेच आता राकेश जे जे काही प्लॅनिंग करत असतो, प्रयत्न करत असतो, ते सगळे अशा पद्धतीने वाया गेलेले असतात. त्याला आता काहीच करता येत नसतं. तेच आता इकडे विराजांना भूतकाळातील घटना आठवते, जेव्हा त्यांना सायली त्या देवळाजवळ भेटली होती आणि मग सायलीला ते घेऊन गेले होते आणि हे सगळं काही आठवत राहतं. आणि तेव्हाच ना त्यांच्या लक्षात येतं की हे कारण असं आहे. तर म्हणजे त्यांना आधी वाटलंसुद्धा नव्हतं की सायली त्यांना भेटण्यामागचं रहस्य आणि त्याचसोबत सायलीबरोबर घालवलेले ते क्षण त्यांना आपलेसे का वाटत होते. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या आत्ता कळत आहेत. आणि ह्या गोष्टी कळल्यामुळेच ना त्यांना आता सायलीसोबत घालवलेले ते सगळे क्षण आठवतात. मग त्यांच्या लक्षात येतं की बरोबर सायलीसोबत घालवलेले ते सगळे क्षण त्यांच्या लक्षात आल्यामुळेच ना त्यांना आता हे सगळं काही जाणवतं. आणि मग तेव्हा सगळीजणं ते रिपोर्ट्स पाहतात, कल्पना, अस्मिता, सगळेजणं. आणि मग त्यांनासुद्धा खात्री पटते की सायली हीच तन्वी आहे ह्याची. मग आता त्याही खूप जास्त खुश झालेल्या असतात, कारण इतके दिवस सायली ही त्यांच्या समोर होती आणि सायलीचे आणि प्रतिमाचे सगळेच गुण ना मॅच होत होते. तेव्हासुद्धा त्या प्रत्येक वेळेला विचार करायच्या, हे सगळं कसं काय होऊ शकतं. आता अस्मिता म्हणत असते की खरंच ना, सायलीच आपली तन्वी आहे. इतके दिवस आपल्याला काहीच कळलं नाही, पण निदान आता तरी आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी कळत आहेत. किती चांगली आहे ना ही गोष्ट मुळात, असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अस्मिता जी आहे ती मात्र खूप जास्त खुश असते, कारण घरात असणारी जी सायली असते ना, तीच त्यांची तन्वी म्हणून आज त्यांच्या समोर आलेली असते. इतके दिवस घरातले सगळेजण तन्वीच्या शोधात होते, पण ही तन्वी अशा पद्धतीने समोर येईल, जी की आपल्याच घरात होती आणि आपल्याबरोबरच एवढे दिवस होती, पण आपल्याला काहीच कळलं नाही. त्यामुळेच आता सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. तर हा आनंद एक वेगळाच असतो, कारण पुराव्यानिशी तर सगळं सिद्ध झालेलं असतं, DNA रिपोर्टसुद्धा असतात. तेच दुसरीकडे आता अस्मिता पूर्णाजींना म्हणत असते की पूर्णाजी, तुला काय झालं आहे, तू का हसत नाही आहेस, तुझं काय झालं आहे. मग तेव्हाच पूर्णा आजींकडे सायली जाते आणि सायलीसुद्धा पूर्णा आजींच्या जवळ जाऊन बसते आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. पूर्णाजी, तुला आनंद नाही झाला का मी पुन्हा आल्याचा. त्यावर सायलीकडे बघून पूर्णाजी म्हणत असते की नाही गं बाळा, तू आल्याचा आनंद तर झाला आहे. खरं तर तुला सांगू का, तू जेव्हा नव्हतीस तेव्हा असं वाटायचं की कधी आमची तन्वी आमच्या समोर येते, आणि आता एवढे दिवस आमची तन्वी आमच्या समोरच होती, आमच्याबरोबरच होती. आणि हे सगळं काही आत्ता समजतंय ना, त्यामुळे सगळंच भरून आलं आहे, असंही आता पूर्णा आजी ज्या आहेत त्या मात्र आता बोलत असतात. तेव्हाच ना पूर्णा आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती मात्र आता खूपच जास्त खुश झालेली असते. सायली आता पूर्णा आजींजवळ येते आणि पूर्णा आजींना म्हणत असते की खरंच मी आज तुमची तन्वी आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हाला खूप छान वाटत असेल. तेच आता प्रिया जी आहे तिचा सीन दाखवण्यात आलेला आहे. प्रियाला आता प्रचंड असा राग आलाय, कारण तिला आता समजले की काही झालं ना तरीसुद्धा माझं जे सत्य आहे ते कोणासमोरही यायला नको. म्हणजेच ती सायली तन्वी आहे हे कोणालाच कळायला नको असंच वाटत असतं. आणि यासाठी प्रियाना खूप जास्त अशी संतापलेली असते. प्रिया समोर असलेल्या त्या भिंतीवर खडूने सायली आणि तन्वी लिहिते आणि हातानेच ती खोडून टाकते. ती म्हणत असते की मी जोपर्यंत आहे ना
तोपर्यंत सायली तूच तन्वी आहेस ना हे काही कळणार नाही. आता ह्या जेलमध्ये असलेल्या प्रियाला थोडंसं वेगळंच वाटत असतं, पण तिकडे मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खऱ्या अर्थानं घडलेल्यासुद्धा असतात. पण हे प्रियाला कुठे माहिती. तेच आता सचिनना पटकन बाहेर येतो आणि त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि जेव्हा तो व्हिडिओ कॉल करतो ना तेव्हा तो महिपतला सांगत असतो की तुम्ही काही करणार आहात की नाही, काहीतरी करा ना. इकडे सगळ्यांनाच कळले की ती सायलीच तन्वी आहे. अजूनही तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये आहात, या ना बाहेर अन्ना. मग आतापर्यंत त्या सायलीने तुम्हाला किती त्रास दिला आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी कशा विसरू शकता तुम्ही. तेव्हाच इकडे आता महिपत जो आहे तो म्हणत असतो की एखाद्याला जर तिची ओळख मिळत असेल तर मिळू दे ना, उलट चांगलं आहे ना. आणि राहिला प्रश्न सायलीमुळे मी जेलमध्ये असल्याचा, तर तुला सांगू का, ते एका अर्थी बरंच झालं. त्या पोरीमुळे मी चांगल्या मार्गाला तर लागलो, त्यामुळे आता मला कोणाचंही वाईट करायचं नाही असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच दुसरीकडे सचिन म्हणत असतो की अण्णा तुम्हाला याआधीसुद्धा सांगितले त्या अस्मिताच्या कुटुंबाचं, सुभेदारांचं काहीच भलं होता कामा नाही, यासाठी तुम्ही माझी मदत करा. माझीसुद्धा तुम्ही मदत करत नाही आहे आणि आता तुम्ही असं म्हणताय. तेव्हाच ना इकडे हातातली प्रॉपर्टीसुद्धा जाणार आहे, हे सुद्धा इकडे असणारा हा जो सचिन आहे तो सुद्धा महिपतला बोलत असतो. महिपतला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा महिपत जो आहे तो म्हणत असतो की मला प्रॉपर्टीमध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आहे. जे काही व्हायचं आहे ना ते होऊ दे, मला नको सांगूस काही. मला ह्या सगळ्यामध्ये आता नाही पडायचं असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे जो सचिन आहे तो मात्र अगदी वैतागलेला असतो. त्याला काहीच कळत नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय. मग सचिन म्हणत असतो की तुमच्यासमोर एवढं बोलूनसुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही आहे. काय बोलू मी आता, मला खरंच ना काहीच कळत नाही आहे असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे मात्र आता जे महिपत असतात त्यांनी ठरवलेलं असतं की ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाही म्हणजे नाही. म्हणूनच मग ते आता सचिन त्यांच्यावर वैतागतो आणि सचिन तिकडनं निघून जातो. आणि बाहेर येऊन सचिनने राकेशला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो की तू तिकडचं सगळं काही मॅनेज कर, बघ काय होतं आहे काय नाही ते, आणि मला कळवत राहा. आणि तसंही इथलं बघतो मी महिपतचं काय करायचं ते, कारण काही झालं ना तरीसुद्धा ते अण्णा आपल्या बाजूने तर करावंच लागणार आहे. कारण आपल्याकडनं कोणीतरी खंबीर असं असायला हवं आणि अण्णाच ते काम करू शकतात. तू टेन्शन घेऊ नकोस, कधीही काही झालं ना तरीसुद्धा हे जे काही पांढऱ्या कलरचा बुरका घालून ते तोंडावर फिरतायत ना की ते सगळ्यामधनं बाहेर पडलेत, तो बुरका तर मी लवकरच उतरवणार आहे असं देखील सचिन जो आहे तो म्हणत असतो. आणि त्याने राकेशला उत्तम कामगिरी करायला तिथे भाग पाडलेलं असतं. तो तिथे म्हणत असतो की तू तिकडचं बघ काय ते, इकडचं काय अरेंज करायचं आहे ना ते मी बघतो असंही आता सचिनने राकेशला सांगितलेलं असतं. त्यामुळे राकेशही आता पटकन फोन ठेवून कामाला लागतो. कारण त्याला राग येत असतो, कारण एवढे दिवस जे सत्य त्याच्या वडिलांनी लपवून ठेवलेलं होतं पण तेच ते अखेरीस आता अख्ख्या जगासमोर आलेलं आहे की सायलीच त्यांची तन्वी आहे. आणि त्यामुळेच ना अख्खं कुटुंब खूपच जास्त खुश असतं. आणि त्यामुळेच ना इकडे आता सगळ्यांनाच आठवत असतात तर रविराज. आता रविराज मुख्य ते उठतात आणि रविराज सायलीकडे बघतात. तेव्हाच ते सायलीकडे बघून ना आता म्हणत असतात की खरंच मला आत्ता कळतं ह्या सगळ्या गोष्टी. तर तिथे पूर्णाजी ती सुद्धा सायलीचे लाड करत असते, सायलीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत असते आणि ती म्हणत असते की आता माझी तन्वी कुठे आहे हे मला कळलं आहे ना, तर एका अर्थी आता बरं झालं आहे बघ. म्हणजे आता ना मी माझे डोळे मिटायला मोकळी. त्यावर तन्वी म्हणजे सायली म्हणत असते की नाही या पूर्णाजी, आता हे असं बोलायचं नाही, आपल्याला एकत्र खूप काही करायचं आहे. इतके दिवसांचं जे काही अपूर्ण राहिलं आहे ना ते आज आता मी पूर्ण करून घेणार आहे. म्हणजेच तुझ्याकडनं लाड करून घ्यायचेत, तुझ्याबरोबर आपल्याला दोघांना एकत्र मिळून जेवण करायचे, तुम्हाला भरवायचं आहेस, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे, हे सगळं काही बाकी आहे. आणि हे असंच नाही सोडणार मी असंही इकडे असणारी ती सायली बोलत असते.
आणि जेव्हा सायली ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना, तेव्हा पूर्ण आजी सायलीला घट्ट मिठी मारून तिला जवळ घेतात. आणि सायलीला जेव्हा पूर्ण आजी जवळ घेतात ना, तेव्हा सायली जी आहे ती खूप जास्त अशी खुश झालेली असते आणि तिला खऱ्या अर्थाने सगळीकडून प्रेम, माया असं सगळं काही मिळत असतं. त्यामुळे ती आता खूपच जास्त खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सगळेजण तिच्यावर प्रेम करत असतात. अक्षरशः प्रेमाचा वर्षावच जणू सायलीवर होत असतो. त्यानंतर आता प्रतिमासुद्धा तिथेच उभी असते आणि तेव्हाच इकडे असणारी पूर्णाची म्हणत असते की आता खऱ्या अर्थानं तुमचं कुटुंब पूर्ण झालं. इतके दिवस आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण असा होता तर. मग तेव्हाच ना रविराजांचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. रविराजसुद्धा सायलीकडे पाहू लागतात, कारण सायलीच ही त्यांची मुलगी आहे हे त्यांना थोडंफार का होईना थोडं वाटत होतं. म्हणजेच कसं तर तन्वी म्हणजे सायलीचे भास तेव्हा ज्यांच्यासोबत असायचे ना, तेव्हा सायलीवर ते मनापासून प्रेम करायचे, त्यांची माया होती. सायलीसुद्धा अगदीच ना जीव ओवाळून टाकायचे त्यांच्यावर. आणि त्यामुळेच आता त्यांना त्या सगळ्या काही गोष्टी ना रिअलाईज होत असतात. आणि तेव्हाच ना ते आता विचार करून म्हणत असतात की आता मला समजते की हे सगळं काय असं होतं ते. म्हणजेच प्रत्येक वेळेला मला तुझ्याबरोबरचे ते क्षण आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आत्ता कळत आहेत की का तशा वाटत होते ते. आणि आता मला माझ्या मुलीला कुठेही लांब जाऊ द्यायचं नाही आहे, असं देखील रविराज आता बोलून तिला घट्ट मिठी मारतात. तर सायलीलासुद्धा अगदीच ना तिच्या वडिलांचं प्रेम मिळालेलं असतं, जे की इतके दिवस ती त्या सगळ्यासाठी आसुसलेली होती. सायली देखील आता रविराज काकांना घट्ट मिठी मारते. तेच इकडे सगळेजण हे सगळं पाहून खूप जास्त खुश झालेले असतात. तर चैतन्याच्याही चेहऱ्यावर हसू असतं. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा आत्या म्हणत असतात की चला खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब पूर्ण झालं. इतके दिवस मी वाट बघत होते. जेव्हा या घरात आले होते तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं. माझी झोळी रिकामी होती आणि आता माझी झोळी ना आनंदानं भरलेली आहे, असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना चौघही जण म्हणजेच पूर्ण आजी, त्याचसोबत सायली, प्रतिमा आणि रविराज चौघही जण एकमेकांच्या जवळ येतात, मिठीत येतात आणि हा क्षण अशा पद्धतीने साजरा करत असतात. हे सगळं बघून तर अर्जुनचे डोळे तर भरूनच आलेले असतात, कारण अर्जुनला हे सगळं हवं होतं. सायलीला तिच्या आईवडिलांचं प्रेम मिळायला हवं असंच वाटत होतं आणि आज ते सगळं काही शक्य झालेलं होतं. त्यानंतर सायली इकडे कल्पनालासुद्धा भेटायला येते ना, तेव्हा कल्पनासुद्धा तिला जवळ घेते. तर इकडेसुद्धा सगळीजणं म्हणजे सुभेदार कुटुंबसुद्धा तिला अगदीच ना मायेनं जवळ घेतात. त्यानंतर सायली मधुभाऊंनासुद्धा विसरत नाही या सगळ्या प्रसंगात. तीसुद्धा त्यांना जाऊन घट्ट अशी मिठी मारते. तेव्हाच ना हे सगळं काही एवढं व्यवस्थित झाल्यानंतर सायलीकडे आता सगळेजणं बघत असतात. इथे चैतन्य हा सुद्धा म्हणत असतो की इतके दिवस हा दुरावा होता आणि फायनली सगळं काही आता संपले. सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने का होईना समोर आलेल्या आहेत. तेव्हाच ना सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून अर्जुनही खुश असतो. अर्जुनची नजर फक्त सायलीवर खेळलेली असते आणि तेव्हाच ना सायलीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जे प्रताप असतात ते म्हणत असतात की चला आपल्याला काही झालं तरी हा क्षण साजरा करायला हवा. तर पूर्णाजी म्हणतात की हो, मी तर ठरवले, आपली तन्वी आली आहे ना तर हा क्षण एकदम दिमागात साजरा करायचा. काय काय करायचं त्याचं प्लॅनिंगसुद्धा पूर्ण आजीने केलेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की हा क्षण आहे ना एकदम ऐतिहासिक असा साजरा व्हायला हवा. कारण इतके वर्ष वाट बघितली आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना तन्वी भेटलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता ठरवले की हा क्षण व्यवस्थितपणे साजरा करायचा. तर दुसरीकडे सायलीला खूप छान वाटत असतं. त्यामुळे सायलीसुद्धा देवी आईसमोर जाऊन प्रार्थना करत असते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई, आज जे काही शक्य झालं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आज मला माझं कुटुंब भेटलं आहे. तेच दुसरीकडे आता सचिन हा प्रियाला भेटायला गेलेला असतो आणि प्रियाला भेटायला गेलेला असताना तो सगळं सत्य सांगतो की सायली हीच तन्वी आहे, सगळ्यांना कळले. त्यामुळे प्रिया आता खूप जास्त सूड भावनेने जागी झालेली असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी त्या सायलीला मी जगू देणार नाही, कारण माझं सगळं काही तिने हिरावून घेतलेलं आहे, असंही आता इथे असणारी प्रिया बोलत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच
अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.